ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत नारायणगडाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान. आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी करण्यासाठी श्री क्षेत्र नारायणगडाचा पायी दिंडी सोहळा वैभवशाली थाटामध्ये पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. तर दिंडीला मार्गस्थ करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती. धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथून आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांना सोबत घेऊन पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी दिंडी सोहळ्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अखंडरित्या चालत आलेली आहे. या परंपरेला गडाचे मठाधिपती वैभव महादेव महाराज यांनी अविरतपणे चालवले होते. त्यानंतर विद्यमान महंत शिवाजी महाराज यांनी ह्या पायी दिंडी सोहळ्याच्या परंपरेला खतपाणी घालून व्यापक स्वरूप दिले. यामुळे हा दिंडी सोहळा आज स्थितीला बीड जिल्ह्यामधील एक नेत्रदीप सोहळा म्हणून ओळखला जात आहे. श्री क्षेत्र नारायणगडाचे विद्यमान महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वैभवशाली थाटामाटात पायी दिंडी सोहळा ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत श्री नगद नारायणाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. या सोहळ्यातील सहभागी तसेच डीजे बँड पथक यांच्याबरोबर टाळ मृदंगाचा निदान गजर भाविक भक्तांचा मोठा उत्साह वाढत होता. या सोहळ्यामध्ये नृत्य करणे खास आकर्षक ठरत होता. पुढे बँड पथक, त्यापाठोपाठ झेडेकरी, तुळशीधारी महिला, टाळकरी, भजनेकरी मंडळी आणि पाठीमागे आपल्या डोक्यावरील कपड्यातले बोचके घेऊन चालणारी महिला पुरुष भाविक भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये मोठे आकर्षण वाटत होते. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोषानंतर काकडा भजन आनंद घेत हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नारायणगडाच्या डोंगरावरून उतरून पहिल्याच मुक्कामाच्या स्थळी म्हणजेच बेलुरा ह्या गावी सायंकाळी 6 वाजता जाऊन पोहोचला होता. या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीने दिंडी सोहळ्याच्या करता जोरदार स्वागतही करण्यात आले. आज बेलुरा गावामध्ये दिंडी सोहळ्याचा पहिला मुक्काम असल्याने भाविक भक्तांच्या स्वागतासाठी गावकऱ्यामध्येही मोठे उत्साह दिसून आला. दिंडीच्या पायवाट नित्यप्रमाणे ह्या ठिकाणी हरिपाठ, कीर्तन, भजनाने कार्यक्रम पार पडत आहे. या ठिकाणी बेलुरा गावकऱ्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या भोजनाच्या पंक्तीचा भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने लाभ घेतला. या दिंडी सोहळ्यामध्ये महंत शिवाजी महाराज यांच्यासह उत्तराधिकारी संभाजी महाराज, महंत मधुकर महाराज गवारे, महंत दत्ता महाराज, गिरी महाराज, भक्तिदास महाराज, शिंदे महाराज आदी संत महंत ह्या दिंडी सोहळ्यामध्ये मार्गस्थ झाले होते. हा दिंडी सोहळा खूप मोठा बीड जिल्ह्यातील नेत्रदीप सोहळा म्हणून पाहिला जात आहे.